नमस्कार मित्रांनो, मी आपले एसके टेक्निकल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या चॅनल वरती आपण वेळोवेळी शेतीविषयक माहिती, जीआर तसेच वेगवेगळे टेक्निकल व्हिडिओज माहिती घेऊन येत असतो। तर असाच एक व्हिडिओ मी आज घेऊन आलो आहे। ग्रामपंचायतची ज्या निवडणूक आहे 2021च्या, त्यांचं वेळापत्रक काय आहे, म्हणजे अर्ज भरणे, मागे घेणे, मतदान कधी असेल, त्याचा निकाल कधी असेल, त्याच विषयी आज आपण माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता की 14,234 ग्रामपंचायतसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे। तर हे जे मतदान होणार आहे मित्रांनो, ते 34 जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि त्याची जी मतदान डेट आहे ती 15 जानेवारीची आहे आणि 18 जानेवारीला त्याची मतमोजणी असेल। ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही या पॅराग्राफ मध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी की जे कोविड-19 आलेला होता, त्यामुळे ज्या ग्रामपंचायतचे एप्रिल-जून मध्ये कालावधी संपला होता, मुदत संपली होती, अशा 1566 ग्रामपंचायती आहेत। त्यांची निवडणूक 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते, परंतु हे झाले नाही। तर तेच मतदान जे आहे ते आता 15 जानेवारीला होणार आहे। मित्रांनो, तुम्ही ते पाहत असाल नामनिर्देशन पत्र 30 डिसेंबर पर्यंत, म्हणजे जे अर्ज स्वीकृती आहे ती कधी आहे 23 ते 30 डिसेंबर पर्यंत आहे। तर त्याच या पॅराग्राफ मध्ये सांगितलेले आहे शासकीय सुट्ट्या वगळून हे अर्ज करण्यात येतील। तर त्याचे वेळापत्रक आपण डिटेल मध्ये पाहणारच आहोत। तर इथे पहा खाली 25 सप्टेंबर पर्यंतची जी यादी आहे तीच ग्राह्य धरली जाईल याच्यामध्ये। ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर खाली तुम्हाला मी दाखवतो निवडणुकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहेत। इथे निवडणुकी कोणकोणत्या ग्रामपंचायतच्या आहेत बघा। ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत, पालघर, बीड मध्ये 129, अशा सर्व जिल्ह्यांच्या किती ग्रामपंचायत टोटल 14,234 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होणार आहे। तर आता मी तुम्हाला डिटेल मध्ये टाइम टेबल दाखवतो मित्रांनो की कसं आहे। ठीक आहे, तर इथे शासनाचं परिपत्रक पाहू शकता तुम्ही। तर पहिला इथे अनुक्रमानिक बघा, निवडणुकीचे टप्पे आणि दिनांक हे सगळं डिटेल मध्ये आता पाहूया। तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याची दिनांक काय 15/12/2020 म्हणजे मंगळवारी। ठीक आहे, त्यानंतर निदर्शन पत्र मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक वेळ, ठीक आहे मित्रांनो, ती काय आहे 23/12/2020 बुधवार ते 30/12/2020 बुधवार, वेळ 11 ते 3, दिनांक 25, 26, 27 म्हणजे या सर्व सुट्ट्या वगळून हे तुम्हाला अर्ज करायचे आहेत 23 ते 30 डिसेंबर पर्यंत। ठीक आहे, त्यानंतर तिसरा इथं बघा छाननी करण्याची दिनांक व वेळ ती कधी आहे 31/12/2020 म्हणजे गुरुवारी, वेळ 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत। चौथं काय आहे नामनिर्देशन पत्र, म्हणजे जे अर्ज केलेले आहे ते मागे घेण्याची दिनांक वेळ काय आहे 4 जानेवारी 2021 सोमवार दुपारी 3 वाजेपर्यंत। तुम्हाला जे अर्ज मागे घ्यायचे असतील, जे भरले आहेत त्यांनी, त्याची वेळ आहे 4 जानेवारी 2021। नंतर पाचवा मुद्दा पाहिजे निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतर्गत निवडणुकी लढवणाऱ्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्याची दिनांक व वेळ काय 4 जानेवारी 2021 सोमवार 3 वाजल्यानंतर। ठीक आहे, त्यानंतर ते सहावा बघा आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक काय, मतदानाचा दिनांक 15/1/2021 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत। इथे गडचिरोली जिल्ह्यातली 7:30 ते 3 वाजेपर्यंतच आहे। तर जी मतदानची डेट आहे ती काय 15 जानेवारी। ठीक आहे, त्यानंतर सातवा मुद्दा इथे मतमोजणी दिनांक कधी, मतमोजणी दिनांक 18/1/2021 ला सोमवारी। आणि आठवा जो आहे जिल्हाधिकाऱ्यामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याच्या अंतिम दिनांक 21/1/2021 गुरुवार पर्यंत असेल। तर हे असे एक डिटेल मध्ये टाइम टेबल होते मित्रांनो 2021 ग्रामपंचायतच्या निवडणुकीची। जी ग्रामपंचायतची रणधुमाळी आहे आता ती सुरू होणार आहे मित्रांनो। तर आता हे असे वेळापत्रक तुम्हाला मी डिटेल मध्ये सांगितलेले आहे। तर मतदान आहे आपले 15 जानेवारीला। तुम्ही जे अर्ज करायचे आहेत ते 23 ते 30 पर्यंत करायचे आहेत। अर्ज मागे घ्यायचा आहे 4 जानेवारीला। ही सर्व डिटेल्स दिलेली आहे मित्रांनो। तर ही छोटीशी माहिती होती मित्रांनो ग्रामपंचायत 2021 जे इलेक्शन आहे त्याच्याविषयी। तर अशाच प्रकारे ग्रामपंचायतची वेगवेगळी माहिती आणि व्हिडिओज आपण टाकत असतो, ते पण आपल्या चॅनल वरती आहेत, ते पाहत राहा मित्रांनो। आपले टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे, त्याला जॉईन व्हा। तिकडे मी असेच नवनवीन माहिती टाकत असतो, तर त्याला पण तुम्ही जॉईन करू शकता आणि आपले चॅनल पण सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ साठी। तर अशाच प्रकारे आपले व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।